खरं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व स्तरातून निषेध झालेला आहे आणि झाला पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर खरं तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं। परंतु जर तिथं मोर्चा काढून आणि त्याला राजकीय अंगाचा मोर्चा जर असेल, खरं तर मोर्चा कसा निघाला पाहिजे की सर्व संघटना सर्व जाती धर्मातील लोक त्यामध्ये आले पाहिजे। खरं तर ओबीसीने सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा ओबीसीच्या मनात सुद्धा कुठेतरी विचार आहे आणि परंतु त्यामध्ये कुठेतरी आता मोर्चाला मनोज जरांगे असतील आणि राजकीय पक्षाचे तुतारीवाले काही नेते त्यामध्ये सामील होऊन कुठेतरी याला राजकीय द्वेषातून राजकीय वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे। कुठेतरी एखाद्या ओबीसी समाजाचा नेता मोठा होत असेल, ओबीसी समाजामध्ये नेते तयार होत असतील तर यांना बदनाम करण्यासाठी कुठेतरी याला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न आहे। खरं तर संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा बोलले होते की याला राजकीय अंग देऊ नका, याला कुठेतरी राजकीय वळण देऊ नका। परंतु नक्कीच यामध्ये राजकीय विरोधी पार्टीचे लोक याचा फायदा घेण्याचं काम करत आहेत। याला खरं तर सकल बहुजन समाजाचा मोर्चा संबोधला पाहिजे, ज्यामध्ये जरांगे सारख्या जातीवादी माणसाला सुद्धा यामध्ये एंट्री नाही पाहिजे आणि तुतारीवाले जेवढे हे असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे तिथं जातीवाद करण्यासाठी कुठेतरी एका समाजाचा मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर संतोष देशमुख हे एका समाजाचे नव्हते, त्यांना सर्व समाजाने त्या मसाजोगचं सरपंच केलं होतं। अशा माणसाचा न्याय देण्याच्या मागणीसाठी सकल बहुजन समाजाचा मोर्चा झाला पाहिजे। परंतु हा मोर्चा नक्कीच या तुतारीवाल्यांचा मोर्चा असावा असा आम्हाला याच्यामध्ये वास येतोय आणि नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय रंग, एखाद्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी, एखाद्याचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न या राजकीय नेत्याकडून सुरू आहे असं मला वाटतं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।